नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या मालिकांच्या विश्वात आपले स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच मंगळवार 31 मार्चच्या एपिसोडचा रिव्ह्यू आपण ऐकत आहात. पहा मित्रांनो, देशमुखांच्या घरात आता सुख आणि दुःख एकदाच आलेलं दिसतंय. मालिका खूप इंटरेस्टिंग चालली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे काव्या रडत असते आणि पार्थ तिला समजावत असतो. काव्या म्हणत असते, मला खरंच IAS व्हायचंय पार्थ, करायचंय मला माझं स्वप्न पूर्ण. पण काय ना, खूप वर्षांनी माझ्या आयुष्यात एक खरं प्रेम आलं, लग्न आलं आणि त्या लग्नामुळे सुखावत गेले. मी इतकी सुखावले की मी सुखावले हेच चुकलं का हो माझं देशमुख. आणि त्यानंतर पार्थ तिला समजावून सांगत असतो, काय ना काव्या, बराच काळ डाएट करणाऱ्यांनी कधीतरी साखर खाल्लेली चालत असते. त्याने त्याचं गिल्ट नसतं मानून घ्यायचं. तुम्ही खूप काळ स्वतःला सुखापासून आनंदापासून दूर ठेवलं होतं. आपलं लग्न झालं, काही काळ तुम्ही आनंद सुख अनुभवलं. पण ठीक आहे, अजूनही वेळ गेलेली नाहीये. नव्याने सुरुवात करा, स्वप्न बघा उघडे डोळे ठेवून. तुम्ही ती काव्या आहात जिला फक्त प्रश्न माहिती नसतो आणि उत्तर माहिती नसतं, तर तो प्रश्न आणि ते उत्तर कोणत्या पानावर आहे ते पेज सहित पाठ असतं. तुमचा हा नवरा कायम तुमच्यासोबत असेल आणि हा बोका तुम्हाला सांगतोय, स्वप्न बघा. तुमचं ते स्वप्न आहे ना, मी सगळ्या जगापासून प्रोटेक्ट करेल. रडायचं नाही तर आता लढायचं. आणि असं म्हणून पार्थ तिला ड्रॉवर मधला चष्मा देतो आणि तिच्या डोळ्याला घालतो. त्यानंतर आत्ता कुठे काव्या शांत झालेली असते बरं का मित्रांनो. त्यानंतर काव्या पार्थ तिला जवळ घेतो आणि आता कुठे काव्या शांत झालेली असते. आणि तिथेच आपल्याला ते गाणं ऐकवलं मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम. हे गाणं खूप दिवसानंतर ऐकवलं बरं का, आणि खूप छानही वाटतं ऐकायला. त्यानंतर सकाळ झालेली दाखवली. इकडे सगळ्यांची गलबल सुरू असते आणि आज विशेष म्हणजे विक्रम घरी असतो नाश्त्यासाठी आणि तो म्हणतो सुद्धा, आज मी घरी आहे नाश्त्यासाठी. आणि त्यानंतर मानिनी त्याला म्हणते, हो नशीबच म्हणायचं त्या नाश्त्याचं. आणि इकडे काव्य तिथे हे करत अभ्यास करत बसलेली असते व स्वतः तिच्याकडे बघत असते. आणि विक्रम तिथे येतो. त्यावेळेस विक्रम म्हणत असतो, मानिनीने टोमणा दिल्यानंतर विक्रम म्हणतो, बोललंच पाहिजे का. आणि विक्रम तिला नाश्ता घेण्यासाठी सांगत असतो. त्यानंतर मानिनी म्हणते, हो माहिती आहे तुम्ही आज घरीच आहात, त्यामुळे नाश्ता सगळा इकडेच ठेवलाय. आणि त्यानंतर काव्या म्हणते की चला मी सर्व करून घेते. आणि ती सर्व करत असते. तेवढ्यात मानिनी तिला म्हणते, अगं तू काय हे करतेस, तू अभ्यास कर. आणि तू काय कर, तुझा नाश्ता घेऊन जा आणि तू अभ्यास करत करत नाश्ता कर तुझ्या रूम मध्ये. परंतु काव्या मात्र म्हणते, आई मी पहाटेपासून अभ्यास करते, आता थोडासा ब्रेक घेते ना. त्यानंतर विक्रम म्हणतो, हो बरोबर बोलते ती, आणि सर्व करू दे तिला. तू जा, तू माझ्यासाठी उपम्यावर टाकण्यासाठी शेव घेऊन ये. त्यानंतर मानिनी विक्रमला म्हणते, तुम्ही आणत नाही ना शेव, त्यामुळे नाही मिळणार तुम्हाला शेव वगैरे काही. आणि तिकडे नंदिनी आणि जीवा सुद्धा आलेले असतात. त्यांच्या चेहऱ्यावर खूप दुःख असतं, ते नाराजच असतात. काव्या त्या दोघांना नाश्ता देते, पण ते नाश्ता काही घेत नाहीत. परंतु मानिनी मात्र हातात नाश्ता देते नंदिनीच्या आणि म्हणते, अरे नको नको काय म्हणताय, नाश्ता तर केलाच पाहिजे. बघा मित्रांनो, मानिनी किती छान सासू दाखवली आहे. अशी सासू सगळ्यांना मिळायला हवी. आणि नंतर मानिनी त्या दोघांना म्हणत असते की आता तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगून टाका, म्हणजे बघा आम्ही किती वाट बघायची. म्हणजे मानिनीला नंदिनी तर काही बोललेली नसते बरं का मित्रांनो, परंतु जीवाने तिला सांगितलेलं असतं की नंदिनीला कोरड्या उलट्या झाल्यात म्हणून. त्यामुळे तिला वाटत असतं, म्हणजे जीवाला जसा गैरसमज झालेला असतो, नंदिनीला जसा गैरसमज झालेला असतो, तसाच मानिनीलाही तिलाही वाटत असतं की नंदिनी खरंच प्रेग्नेंट आहे. पण नंदिनीला यातलं नसतं काही माहिती. मग मानिनी तसं म्हटल्यानंतर सगळ्यांनाच वाटतं की मानिनी कशाबद्दल बोलते. आणि विक्रम सुद्धा म्हणतो, काय काय सांगायचंय, पण कशाबद्दल बोलताय तुम्ही. आणि स्वतः सुद्धा म्हणते, काय ग म्हणजे. आणि लगेच मिथुन काका सुद्धा म्हणतो, काहीतरी गुपित कळलं वाटते सासूबाईला. आय लाईक दिस वहिनी, मलाही सांगा. असं म्हणत तोही तिथे येतो. सांगा एकदाच, मलाही सांगा असं म्हणत असतो मिथुन काका. तेवढ्यात मानिनी म्हणते, गुपित असं काही नाही हो, मला आपलं कळलं असंच सहज. म्हणजे बघा,
म्हणजे कसं, रिपोर्ट्स आपल्याकडे काही ऑफिशियली आलेले नाहीयेत, पण जर एखादी काही गुड न्यूज असेल तर ती डॉक्टरांनी सांगितली पाहिजे असं काही नाही. इतर गोष्टींमधून सुद्धा कळतं बरं का. आणि हे ऐकून सगळेजण खूप खुश होतात आणि काव्या तर उड्याच मारायला लागते. पण ते गुड न्यूज, ताई अगं ताई असं म्हणत नंदिनीला मिठी मारते आणि तिला म्हणते कॉंग्रॅच्युलेशन्स. पण काय ग, तू सांगितलं नाहीस, आणि जेव्हा काय रे तूही सांगितलं नाहीस, असं काव्या म्हणतच असते. तेवढ्यात विक्रम तिला म्हणतो, अगं पार्थ बाहेर गेलाय ना, त्याला सांग पेढे आणायला. आणि मिथुन काकाही म्हणतो, पेढे जिलेबी सगळं आणा म्हणा. आणि लगेच काव्या पार्थला फोन करून सांगतच असते. तेवढ्यात जीवाला अगोदरचं आठवतं नंदिनीने त्याला रिपोर्ट दाखवलेले. त्या रिपोर्टमध्ये असतं की नंदिनीला प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे तिचं आई होणं कठीण आहे असं त्या रिपोर्टमध्ये असतं. आणि रिपोर्ट पाहिल्यानंतर नंदिनीही त्याला सांगत असते, माझं आई होणं कठीण आहे जीवा, असं म्हणत खूप रडत असते ती आणि जीवा तिला समजावत असतो. परंतु हे ऐकल्यानंतर जीवालाही खूप वाईट वाटलेलं असतं बरं का मित्रांनो. त्याचे डोळे पाणावलेले असतात. त्याला ते सगळं आठवतं जेव्हा तो म्हणलेला असतो की आपलं बाळ ज्या वस्तूवर हात ठेवेल ना, ती प्रत्येक वस्तू मला त्याला घेऊन द्यायची आहे. त्याने जर बॅटवर हात ठेवला ना, तर ती बॅट मला त्याला घेऊन द्यायची आहे. असं व्हायला नको की ते बॅट त्याने ठेवून नाही दिली पाहिजे, तर त्याच बॅटने त्याने 6 मारला पाहिजे. असं ते सगळं त्याला जीवाला आठवत असतं. आणि तो नंदिनीला समजावत म्हणत असतो, अगं हे बघ, एक मिनिट, हे बघ, सगळं ठीक होईल, तू अजिबात खचून जायचं नाहीये, मी आहे तुझ्यासोबत, डोंट वरी. आणि तेवढ्यातच नंदिनी म्हणत असते की बरं झालं घरच्यांना नाही सांगितलं, नाहीतर ते सुद्धा उगाच बिचारे, असं म्हणतच असते. तेवढ्यात जीवाचे एक्सप्रेशन बदलतात आणि नंदिनीला कळतं की जीवाने काहीतरी सांगितलंय. मग त्यानंतर ती त्याला विचारते की म्हणजे तुम्ही. आणि जीवा म्हणतो, आईने मला विचारलं की कोरडी उलटी झाली का नंदिनीला, आणि मलाही राहवलं नाही, मला माझा आनंद कंट्रोल नाही करता आला आणि मी तिला सांगितलं. आणि नंदिनी म्हणते, म्हणजे काय म्हणताय तुम्ही, म्हणजे आईला माहितीये, असं म्हणून ती परत रडायला लागते. जीवा तुम्ही असं का केलं जीवा, असं म्हणून ती परत परत रडत असते. आणि जीवा मात्र तिला समजावतच असतो, नंदिनी प्लीज शांत हो ना, हे बघ माझी चूक झाली, पण तू नको काळजी करूस, मी आहे तुझ्यासोबत, हे बघ नको काळजी करूस, मी आहे तुझ्यासोबत, काही होणार नाहीये, मी उद्याच आईला सगळं सांगून टाकेल, ठीक आहे, तू नको काळजी करूस, मी आहे तुझ्या बरोबर. लग्नात 7 फेरे घेताना मी वचन दिले तुला, जे काही असेल ते आपलं असेल, सो यू डोंट वरी, मी आहे. मला काय माहिती ग हे रिपोर्ट्स असे येतील म्हणून. आणि त्यानंतर प्रेझेंट दाखवले आहे. इकडे नंदिनी रडत असते आणि सगळेजण तिला समजावत असतात. जीवाई म्हणत असतो, अगं नंदिनी शांत हो. आणि काव्या म्हणते, अगं तू माझी शहाणी ताई आहेस ना ग, शांत हो. आणि नंदिनी रडत रडत मानिनीकडे बघत म्हणत असते, आई मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करते, वजन कमी करण्याचाही प्रयत्न करते, मग माझ्याच बाबतीत असं का व्हावं, असं म्हणत ती रडत असते. जीवांना किती आवडतात लहान मुलं, आणि माझ्याच रिपोर्ट्समध्ये यावं की माझं आई होणं कठीण आहे म्हणून, असं म्हणून ती खूप रडत असते. आणि विक्रम तिला समजावत म्हणतो, नंदिनी अगं तू शांत हो ग बाळा, आपण डॉक्टरांकडे दाखवू ना, डॉक्टरांचं सेकंड ओपिनियन घेऊ. आणि मिथुन काका म्हणतो, बरोबर बोलतायत दादा, ऐक बाई तू अजिबात रडू नको, काळजी करू नको, कसं आहे माहितीये का, ते माणसाने दिलेलं पुरत नसतं आणि देवाने दिलेलं सरत नसतं, असं आहे ते. आणि मिथुन काका मानिनीला आणि विक्रमला म्हणतो, दादा बहिणी आपण ना आपल्या कुलदेवीला नंदिनीसाठी नवस बोलू, सगळं ठीक होईल, डोंट टेक टेन्शन, काही काळजी करू नको बस. आणि तेवढ्यात जीवा तिला समजावत म्हणतो, आणि ऐक कोणीही तुला दोष देत नाहीये. आणि मानिनी सुद्धा नंदिनीला समजावत म्हणत असते, नंदिनी हे बघ तू अगोदर शांत हो आणि थोडासा पॉझिटिव्ह विचार कर ना, होईल सगळं चांगलं, अगं तू एकटी नाहीयेस, आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. आणि तेवढ्यात डोरबेल वाजते आणि काव्या दरवाजा उघडण्यासाठी गेलेली असते. आणि सगळेजण पाहतात तर काय, पार्थ काव्याला उचलून घेऊन आलेला असतो आणि जोरजोरात मोठ्याने म्हणत असतो की हत्तीवरून साखर वाटा रे, माझी बायको आई होणार आहे,
असं म्हणून खूप खुश होऊन तो गोल गोल फिरत असतो, आनंदाने नाचत असतो. आणि हे ऐकून सगळेजण खूप खुश होतात. परंतु नंदिनी आणि जीवा मात्र थोडेसे नाराजच असतात आणि ते मागेच थांबलेले असतात. आणि पार्थ खूप खुश असतो आणि तो विक्रमला म्हणतो, बाबा तुम्ही आजोबा होणार आहात, मी बाबा होणार आहे. आणि त्याच्या आईला म्हणतो, मानिनीला, की आई तू आजी होणार आहे, असं म्हणत सगळ्यांना सांगत असतो आणि खूप 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 खुश असतो बरं का मित्रांनो. आणि त्याने पेढे सुद्धा आणलेले असतात. आणि या सगळ्या गोंधळामध्ये कोणाचं नाही पण काव्याचं मात्र लक्ष नंदिनीकडे असतं. ती तिच्याकडे बघत असते. त्यानंतर पार्थ सगळ्यांना पेढा भरवतो आणि जीवा आणि नंदिनी मागे थांबलेले असतात तर तिकडे जातो आणि म्हणतो, अरे जीवा, नंदिनी, हे घ्या पेढा, तुम्ही मावशी होणार आहात. आणि तेवढ्यात काव्या त्याला म्हणते, अहो काय करताय? आणि पार्थ म्हणतो, काय काय झालं? आणि तो पेढा देत नंदिनीला म्हणतो, घ्या, मावशी होणार आहात तुम्ही. नंदिनीही म्हणते, अभिनंदन, तुम्हा दोघांचंही खूप खूप अभिनंदन. आणि पार्थचं लक्ष नंदिनीच्या डोळ्यांकडे जातं आणि तो विचारतो, तुमचे डोळे का पाणावलेत? काय झालं? त्यावर नंदिनी म्हणते, नाही काहीच नाही, एवढं काहीच झालेलं नाहीये. आणि वसुआत्या ही मध्येच बोलत असते आणि म्हणते, अरे इतकं खरंच काही झालेलं नाहीये पार्थ, कमाल आहे ना तुझी, तू तर बाजीच मारलीस. अच्छा, घरातला थोरला मुलगा म्हणून पहिला नंबर लावलायस का? छान छान. काव्या, कॉंग्रॅच्युलेशन्स, असं म्हणते आणि नंदिनीला टोमणा देत पार्थला म्हणत असते, चला तुमच्या निमित्ताने तरी ह्या घराला आनंद साजरा करण्याचं एक कारण मिळालं. बघा मित्रांनो, वसुआत्या बोलणार आणि सगळं गोड गोड बोलणार, असं कधी होईल का? हे शक्यच नाही. आणि तिचं ते बोलणं ऐकल्यानंतर पार्थ म्हणतो, तुमच्या निमित्ताने तरी म्हणजे? आणि त्यानंतर मानिनी आणि विक्रम वसूला म्हणत असतो, वसुताई, हे बोलणं गरजेचं आहे का? आणि त्यानंतर वसू म्हणते की अरे, आता नंदिनी आई होऊ शकणार नाही म्हणून आपण सगळ्यांनी काय आता सुटकी चेहऱ्याने वावरायचे का घरामध्ये? आणि हे ऐकून पार्थला तर धक्काच बसतो. तेवढ्यात नंदिनी म्हणते, हो, मी ते काही टेस्ट केल्या होत्या, त्याचे रिपोर्ट्स आले आहेत. आणि हे ऐकून पार्थच्या हातातला पेढा खाली पडतो. तेवढ्यात ती पेढा नंदिनी झेलते आणि नंदिनी म्हणते, बघितलं, देवाला सगळ्यांची काळजी असते. घरात दुःख आलंय तर पुसायला आपोआप मागोमाग सुखाची पावलं उमटली आहेत. आणि नंदिनी पार्थला पेढा देत म्हणते, पार्थ तुम्ही हे घ्या, तुम्ही बाबा होणार आहात, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि काव्यालाही पेढा भरवत म्हणते, काव्या हे घे, आई होणार आहेस तू आणि मी मावशी होणार आहे. खूप खूप अभिनंदन तुझं, खूप छान वाटलंय मला, परत कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि त्यानंतर जीवा सुद्धा पार्थच्या गळ्यात पडतो आणि म्हणतो, अरे बडे भैया, अभिनंदन, क्या बात है, क्या बात है, अरे मी चाचू होणार आहे यार, कोणीतरी काका म्हणणारे येणार आहे या घरात. मी आधीच सांगून ठेवतोय, तुमच्या बाळाचं नाव मी ठेवणार आहे, कळलं? कोणी आत्या वगैरे नाही ठेवणार आहे. आणि तेवढ्यात रडत रडत काव्या नंदिनीला म्हणत असते, सॉरी ताई. आणि नंदिनी म्हणते, अगं तू वेडी आहेस का, सॉरी वगैरे कशाला म्हणतेस? नाही नाही, अजिबात नाही, आणि माझ्या पदरात मूल नाहीये तर ते काही तुझ्यामुळे नाहीये काही. आणि तेवढ्यात विक्रम नंदिनीला म्हणतो, अगे हे नाही नाही काय लावलेस तू, आज नाहीये, उद्या असेल ना. आणि हे बघ नंदिनी, सगळे मार्ग संपलेत असं तोपर्यंत म्हणायचं नाही जोपर्यंत पावलं थकत नाहीत, कळलं का? अरे मिळणार मिळणार, तुमच्या दोघांचेही पेढे लवकरच मिळणार, गॅरंटी आहे मला, असं विक्रम म्हणत असतो. तेवढ्यात नंदिनी म्हणते, आई बाबा मी ठीक आहे, खरंच ठीक आहे मी. आणि काव्या, थँक्यू सो मच तुम्हाला मावशी केल्याबद्दल. आणि हो, महत्वाचं, बाळ होणार आहे ही गोष्ट बाहेर कोणाला सांगायची नाही. ते म्हणतात ना, चोरओटी होईपर्यंत घराबाहेर कोणाला कळायला नको, असं म्हणतात, म्हणजे बरोबर नाही, असं नंदिनी समजावत असते काव्याला. आणि मानिनीही म्हणते, हो बरोबर बोलतेस तू. आणि ती काव्याला म्हणते, काव्या आता काळजी घ्यायची आहे बरं का स्वतःची, 2 जीवांची होणार आहेस तू. आणि काव्या म्हणते, हो आई. त्याच्यानंतर विक्रम म्हणतो, अरे मुलांनो, खूप खूप भारी न्यूज आहे ही, 1 नंबर.
ए मानिनी, तू आणि मी आता आजी आजोबा होणार बघ. आणि त्यावर मानिनी म्हणते, आजोबा होणार आहात, आता तरी फाजीलपणा कमी करा. काय रे पोरांनो, असं मानिनी सांगत असे विक्रमला. तेवढ्यातच विक्रम म्हणतो, अरे असं कसं? अरे येणाऱ्या नातवंडांना कळायला नको का की त्यांचे आजोबा किती अवली आहेत, इंटरेस्टिंग आहेत. आणि त्यानंतर पार्थ काव्याला पेढा भरवत म्हणतो, थँक्यू काव्या, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू सुद्धा, तुमच्यामुळे मी बाबा होणार आहे. थँक्यू हा आनंद आम्हा सगळ्यांना दिल्याबद्दल. काका, मावशी, आजी, आजोबा, आम्हाला आजवरची ओळख होती त्यापेक्षाही आता एक नवीन ओळख मिळणार आहे. आणि डोंट वरी, मी बेस्ट नवरा नसेल पण एक चांगला बाबा होऊन दाखवणार आहे. आणि तेवढ्यात विक्रम म्हणतो, अरे होशील होशील, नक्की 100% होशील तू. अरे मला बघत तर लहानाचा मोठा झालायस तू काय? आणि त्यावर मानिनी विक्रमला म्हणते, झालं, घेतलं क्रेडिट. प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट कसं घेता येतो तुम्हाला? मला तर असं वाटतंय ना की तुम्ही ना क्रेडिट कार्ड कंपनीमध्ये असायला हवं होतं, हो की नाही? आणि त्यानंतर पार्थला ऑफिसमधून एक कॉन्फरन्स कॉल आलेला असतो आणि तो तिथून निघून जातो. आणि त्यानंतर सगळेजण काव्याचं कौतुक करतात आणि खूप खुश होतात. आणि त्यानंतर इकडे मानिनी रूममध्ये आलेली दिसते आणि म्हणत असते, स्वतःशीच बोलत असते की काय कमाल आहे ना. नाही म्हणजे मला कळत नाही काही एवढी घाई कशाला असते. अरे आत्ताच लग्न झालंय ना मग. आणि त्यात सुद्धा काय एकीला मूल होणार आणि एकीला होणार नाही. कमाल आहे बाबा. समजा जर काव्याला जर का 2 मुलं झाली तर ती त्यातलं एक मूल तिच्या बहिणीला देईल का? देईल बाबा. असंही म्हणेल, ताई एक तुला एक मला, असं म्हणून हसत असते. आणि तेवढ्यात थोडीशी गंभीर होते आणि म्हणते, अरे देवा, पण काव्याला बाळ होणार आहे हे जर रम्याला कळलं तर कशी रिॲक्ट करेल ती? असं म्हणून ती रम्याला फोन लावतच असते पण रम्याचा काही फोन लागत नाही, बहुतेक तिला नेटवर्क नसेल असं म्हणते ती. आणि म्हणत असते की ही मुलगी सुद्धा ना एक फोन करून कळवता येत नाही का तिला की कुठे येते? नाही बहुतेक विजय बरोबर असेल, रमली असेल. रमू दे, मी ना आत्ता तिला काही सांगतच नाही. तसंही ती घरी आली की तिला कळणारच आहे. पण तोपर्यंत या नंदिनीला त्रास द्यायला जी काही मज्जा येणार आहे ना, वा 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 वा. वसू चला मज्जा करूया, असं ती स्वतःशीच बडबडत असते. आणि तेवढ्यात इकडे नंदिनी कॉल करत असते तिच्या आईला, पण तिच्या आईचाही फोन लागत नसतो. आणि ती म्हणत असते, अरे देवा, आईचा फोन का लागत नाही, काय करू? तेवढ्यात जीवा तिथे येतो आणि नंदिनीला विचारतो की नंदिनी काय करतेयस? आणि नंदिनी म्हणते, अहो एवढी मोठी न्यूज आहे ही, आईला सांगायलाच हवी. आणि त्यावर जीवा म्हणतो, एक मिनिट, तू नको ना फोन करू साईला. हे बघ, तुला पुन्हा हे सगळं सांगताना पुन्हा रडू येणार, पुन्हा त्रास होणार. आणि तेवढ्यात नंदिनी म्हणते, अरे काव्याची गुड न्यूज आईला सांगताना मला कशाला रडू येईल? आणि तेवढ्यात जीवा म्हणतो, ओ सॉरी, मला वाटलं तू तुझं सांगतेय. आणि लगेच म्हणतो की पण तू काव्याची गुड न्यूज तू का सांगतेस? आणि त्यावर नंदिनी म्हणते, मी का सांगतेय म्हणजे जीवा, मी मावशी होणार आहे जीवा. तुम्हाला माहिती नाही, काव्या खूप लहान होती तेव्हा असं हातात खेळवले मी तिला, आणि आता तिचं बाळ माझ्या हातात. मला खूप खूप छान वाटतंय. मी खूप खुश आहे काव्यासाठी, खरंच. आणि तेवढ्यात जीवा म्हणतो, मी कुठे खोटं म्हटलं, मी सुद्धा खूप खुश आहे काव्या आणि पार्थ दादासाठी. मला खरंच खूप खूप आनंद झालाय, पण मला तुझी जास्त काळजी आहे. त्यावर नंदिनी म्हणते, मी ठीक आहे जीवा, मी खरंच ठीक आहे, मला काहीच झालेलं नाहीये. बस फक्त मावशी होणार आहे या आनंदाखाली मी आई होणार नाही हे दुःख कसं लपवू तेवढं मात्र कळत नाही. तेवढ्यात जीवा तिला मिठी मारून रडतो. दोघेही रडत असतात. आणि तेवढ्यातच जीवा म्हणतो, मला आपलं बाळ हवंय नंदिनी, मला आपलं बाळ यायला हवंय. आणि हा भाग इथेच संपलेला दाखवलाय बरं का मित्रांनो. आणि पुढच्या भागामध्ये दाखवलंय, पार्थ काव्याला म्हणत असतो, काव्या आपण कुठे गेलो ना की लोक म्हणतील, हे बघा मुन्नूची आई, हे बघा मुन्नूचे बाबा. मी बाबा होणार, तुम्ही आई होणार. काव्या
नवी ओळख मिळणार आहे. पाथ खूप खुश असतो आणि इकडे जीवा मात्र खूप दुःखी असतो, रडत असतो आणि म्हणतो की मला मात्र देवाचं खेळच कळत नाही. तो त्याच्या आईला म्हणत असतो की देवाचे खेळच कळत नाही, म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट खूप मनापासून पाहिजे असती त्यालाच फाटका पदर देतो देव. आम्हाला खरंच मूल हवंय असं जेव्हा म्हणत असतो आणि हे सगळं नंदिनी मागे ऐकताना दिसतेय. पण हा फक्त प्रोमो होता मित्रांनो. पूर्ण एपिसोड आपल्याला उद्याच पाहायला मिळेल आणि उद्याचा हे एपिसोड खूप खूप इंटरेस्टिंग असेल. आजचा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुमची कोणती आवडती मालिका आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. चला तर मग उद्या भेटूया.